अशी घडली काल रात्री मी जळगावून आलो 9:30 वाजता। तेव्हा मला हे वडाचं झाड जे आम्ही 2022 साली लावलेलं होतं, 4-5 वर्षाचं झाड होतं लावलं तेव्हा। आता ते जवळपास 9 ते 10 वर्षाचं झाड असेल, ते मला कापलेलं इथे दिसलं। मी काल काही आमचे मित्र नगरसेवक यांना फोन लावले, त्यांनी चौकशी केली। तेव्हा त्यांनी सांगितलं की नगरपालिकेमार्फत हे झाड तोडलेलं नाहीये, कोणीतरी दुसऱ्यानेच तोडलेलं आहे। सकाळी आम्ही काही वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी नगरपालिकेत सीओ साहेबांना भेटलो। ते पण म्हणाले की माझी परवानगी घेतलेली नाहीये आणि नगरपालिकेने हे झाड तोडलेलं नाहीये। आम्ही खाली आलो, नगरपालिकेतील एक शिपाई होते त्यांना भेटलो, अख्तर नावाचे ते शिपाई आहे। त्यांना आम्ही मुद्दाम विचारलं की हे झाड का कापलं तुम्ही? तेव्हा सांगितलं की नगरपालिकेने सांगितलं की 1 मेला झेंडावंदन आहे, झेंड्याला चढवताना किंवा उतरताना फांदीमध्ये कदाचित झेंडा अडकू शकतो, म्हणून आम्ही फक्त 2 फांद्या छाटल्या। आता आपण हे झाड बघून घ्या, याच्या 2 फांद्या छाटलेल्या आहे का पूर्ण झाड छाटलेलं आहे आणि झेंड्याची दिशा कुठे आहे आणि झाडाच्या कुठल्या दिशेने फांद्या छाटलेल्या आहे। असंच 26 जानेवारीला सुद्धा इथे बाजूला पिंपळाचं झाड होतं, झेंड्याचं नाव करून ते पिंपळाचं झाड सुद्धा काढण्यात आलं। पुढे कडुनिंबाचं आणि गुलमोहरचं एक झाड होतं, 2 झाडं। मागच्या वर्षी इथे तुळशी वृंदावन काहीतरी होणार होतं, त्या निमित्तानं ते 2 झाडं काढून टाकले। तुळशी वृंदावनाची नंतर जागा बदलण्यात आली। पर्यावरणप्रेमी वृक्षप्रेमी तळमळीने झाडं लावताय। 5 ते 6 वर्ष दुकानदार वृक्षप्रेमी आम्ही या झाडांना सतत पाणी टाकून उन्हाळ्यामध्ये ही झाडं वाढवतोय। आज तिची सावली आपण बघू शकता, इथे बाजूला सगळ्या गाड्या झाडांमध्ये लागलेल्या आहे। तर एवढे कष्टाने आम्ही झाडं जगवतोय। झाडं जगवण्याचं वाढवण्याचं काम नगरपालिकेचं आहे। नगरपालिका प्रत्येक घरातून 94 रुपये वृक्षकर घेते, पण नगरपालिकेचं कुठेही झाडं संगोपनाचं काम आम्हाला दिसत नाही। म्हणून आम्हाला सांगताना बोलताना वाईट वाटतंय की वृक्ष संगोपनाचं काम जामनेर नगरपालिका करत नाहीये। जामनेर नगरपालिकेच्या समोरच हे झाडं आहेत, हे टिकवण्याचं काम नगरपालिकेचं आहे। जर झेंडा चढवताना किंवा उतरताना अडचण होते तर समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तिथे आपण झेंड्याची जागा बदलवू शकतो। झेंड्याच्या निमित्ताने आज 5 झाडं काढले, आज ते वाचवता आले असते जर झेंड्याची फक्त जागा बदलवली असती। आज आपण गटारी पुन्हा करतोय, रस्ते खंदतोय, किती पैसा आपला वाया जातोय, फक्त झेंड्याची जागा बदलण्याचा तेवढा खर्च वाढेल, पण इथे 5 झाडं पुन्हा वाढू शकता, एवढी आमची विनंती आहे। आणि ज्या कोणी व्यक्तीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचं ते काम आहे की ते फांद्या छाटण्याचं काम किंवा झाड तोडण्याचं काम, तर त्याच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी। वृक्षतोडी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। आणि आम्ही वारंवार नगरपालिकेला सांगितलेलं आहे की एक जाहिरात करा, जामनेरमध्ये एक जाहिरात फिरवा की जो कोणी वृक्षतोड करेल त्याला कठोर कारवाई करण्यात येईल किंवा नगरपालिकेची परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही वृक्षतोडीचा अधिकार नाहीये। एवढीच आमची मागणी आहे। आज आपण 45 डिग्री तापमान जामनेरमध्ये अनुभवतोय, याचं कारण फक्त वृक्षतोड आहे, दुसरं काही नाही। वृक्ष वाचले पाहिजे, पृथ्वी वाचली पाहिजे, यासाठीच आमचा प्रयत्न आहे। आमचा वैयक्तिक तिच्यात कुठलाही उद्देश नाही किंवा स्वार्थ नाही।